स्वागत आहे गाईज आपल्या एचके ब्लॉग मध्ये. गेल्या वेळेचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल जो आपला हॉरर स्टोरीचा होता, त्याच्यात आज पार्ट 2 काढणार आहे. तर आमचे गावावरून आज आजी आली आहे. आज नाही म्हणजे 3-4 दिवस झाले, पण ब्लॉग आज करतोय. तर हॉरर स्टोरीचा ब्लॉग हा पार्ट 2 असणार आहे. तर आज आमच्या सगळं आजी आहे, बरं त्या दिवशी आई होती ती, आणि आज आपला डॉन आहे मावशी. व्हिडिओ चालू असताना बोलायचंय, बोलायचं असतं, काय प्रॉब्लेम नाही. अगं नाही. आणि आमची मम्मी सध्या भांडी घासते. तर भेटूया थोड्या वेळाने. आजी स्टोऱ्या सांगणार आहे. तर भेटूया थोड्या वेळाने. आता थांबा रे, बोलू द्या बोलू द्या. गाय जास्त असतं घरात म्हणून बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजार. तर थोड्या वेळाने भेटूया. आपल्या आजीच्या स्टोऱ्या चालू होतील तेव्हा. आजी बघा कसले खुश झाले. राजकीय तू आजी आता बोल, लाईक करा बोलतर, लाईक करा, असं लाईक करा, सबस्क्राईब करा, हा बस बस. भरभरून आशीर्वाद द्या. माझ्या नातवाला भरभरून आशीर्वाद द्या. आजी बोलले आता होणारच आहे. तर काही सध्या आता आपल्याला बरं पण आहे. मी मगाशी दिदी डोकं दाबत होती, आता ताप आलाय. आणि बोलतात ना, काय बोलतात, जाऊ दे थांबा, आपल्याला मावशी काहीतरी बोलणार. थांब थांब थांब. इंट्रोड्यूस दे ना तुझा. इंट्रोड्यूस असं जवळ नको पकडून. हातात पकड. असं ठेवायचं. बोलूच का? अशा तऱ्हेने माझ्या बाळाला खूप बरं नाहीये. गेलेला होता शॉपिंगला, आणि त्याच्यानंतर जो आलाय, नाही ग मावशी माझं डोकं दुखतंय, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, आणि गेला दीदीला घेऊन कुठे, आपल्या डॉक्टरकडे. आणि डॉक्टर काय म्हणला, रा बाळा तुझा घरातच जाऊन आराम कर, आता काय तुझं व्हायचं नाही. बस, अजून काय नाही. बाळा आला आमचा, व्हिडिओ बनवतोय. काय त्याला बोलतात ना, थारा नाही बोलतात ना, थारा कोकणी भाषेमध्ये बोलतात. थारा आणि गल्ला आणि मेला आणि सगळा कसा हाय हा कल्ला. ब्लॉगिंग ही एक आवड आहे आपली, तर आता ती करणारच आहे. आणि आजी अगोदर अर्ध्या स्टोऱ्या सांगत होती, तर नंतर आजीला थांबवलं पटकन मी, तेव्हा थांब आता नको बोलू, जरा व्हिडिओ काढू दे मला. जेवण घेऊन झालं तेव्हा आजी बोलली हा चला आता काढू थोड्याने. आजी आता सध्या वळवत आहे आणि मग काढू. आणि मम्मी आपली भांडी घातली नंतर काढू. हा चला, आता सगळे आलेत. आता इथे मम्मी आहे, मम्मी आई आहे, मावशी आहे. आज मावशी पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये आल्या, आणि आई आपल्या तुम्ही तर ओळखतच असाल. आणि दीदी आहे. तर सुरू करूया आता आपण मावशी पासून. मावशीकडे पण काहीतरी आहे असे किस्से की तिच्यासोबत घडले झालेत, आणि तिने बघितलं पण आहे. तिला दिसतं की बाबा तुझ्या मागे कोणतरी आहे, ती बाजूनी कोण गेलं तर तिला समजतं. व्हिडिओ चालू असतो. तर असं तिच्यासमोर होतं. आहेत पण त्याच्या गोष्टी, ती म्हणजे कधी कधी लेटला जाते, रात्रीची लेट होते तेव्हा तिचं आहे. ऐकूया आपण मावशीची गोष्ट. मी ऍक्च्युली बाउन्सरचं काम करते. मी खूप लेट घरी येते. तर मी खूप अनुभवले आहे. बोलतात ना, देव आहे तर भूत आहेत, भूत आहेत तर देव आहे. आणि मी खूप 2-2, 3-3, इथले 4-4, 4:30 वाजता मी आली आहे घरामध्ये. आणि मी ऍक्च्युली क्लबचं काम केलेलं आहे. तर आता तो क्लब बंद झालाय ऍक्च्युली. पण ते कन्स्ट्रक्शनचं काम असतं ना, तसं म्हणजे होतं. ते 3ऱ्या माळ्यावरती होतं. 3ऱ्या माळ्यावरती होतं काहीतरी. तर ना ऍक्च्युली तिथे काय प्रॉब्लेम होतो माहितीये, एकदम फ्लोअरला, ग्राउंड फ्लोअरला गाड्या लावायचे.
मी गाडी लावायला जायची ना तोपर्यंत ठीक असायचं. म्हणजे तेव्हा असं म्हणजे असं वाटायचं नाही की हा बाबा इथे काय आहे. आणि मी ऐकलंय पण नाही तर मी इग्नोर करायची की मी 2.5 वर्ष काम केले तिथे, पण मी असं ऐकायची की हा बाबा की ते असं आहे तसं आहे, तर मी इग्नोर करायची की हे काय नाहीये, असं काय नसतं. आणि एक दिवशी असं झालं की 3-3:30च्या दरम्यान आमचं म्हणजे पोलीसवाले आले आणि आमचा क्लब बंद केलं अचानक भयानक मध्ये. तर बंद केलं क्लब म्हणून मी खाली आली आणि माझी जी ताई माझ्यावर जाणार होती, कारण की 3-3:30च्या दरम्यान मी बंद केल्यावरती मुंबईच्या लोकल बंद असतात, तर त्यामुळे ती माझ्याबरोबर निघणार होती. आणि ती खूप म्हणजे खूप डिस्टन्सला होती, की खूप लांब होती ती. आणि अचानक मला खूप आवाज यायला लागला. मी जिथे माझी गाडी उभी होती तर मला असा आवाज यायला लागला. मला आता लिटरल खरंच असं हे उठतंय, बबल सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे असं मला असं वाटलं की यार की हा कसला आवाज आहे. आणि तू ना आवाज जसा मी बोलायला जाते समोरचीला की अरे तू ये, माझा आवाज ऍक्च्युली ना असं थांबलं होतं. ती ना माझ्या म्हणजे जे मी असं बोलत होती ना, मला कळलं नाही का माझ्या अंगावरती अजून पण तसे शार आहेत. म्हणजे ते माझ्यावर घडलं मी तेच सांगते. आणि ना एकदम एवढं जोर जोरात ते म्हणजे असं कोणाला खातोय आपण, कोणाला म्हणजे असं एकदम बोलतात ना तसा आवाज यायला लागला. आणि ती ना मला बघून घाबरून ती माझ्याकडे आलेली ना, ती खूप जोर जोरात ना शिव्या द्यायला लागली. असं म्हणजे खूप अशा शिव्या घातल्या, मी असं बोलू शकत नाही. आणि ना ती माझ्या जवळ जवळ आली ना, तसं ते माझं अंग आहे ना एकदम सुटलं. आणि जे मला असं वाटत होतं की मला पकडून ठेवलं होतं ना ते मी गाडी घेताना ना, तर मी ना पटकन गाडी काढली आणि मी तिथून लिटरली निघून गेली. आणि मला एवढी माझी फाटली होती ना, मग तसं मी काय बोलू. म्हणजे असं मी खोटं नाही बोलत आहे, खरंच हे झालं ना की मी बापरे माझ्या डोक्यात आणि मी खूप दिवस मी खूप विसरली नाही. मी दुसऱ्या दिवशी खरं सांगते मी सुट्टी घेतली आणि असं वाटलं की मामा काय रे बाबा. मी दुसऱ्या दिवशी मम्मीला पण सांगितलं. माझी मम्मी बोलली की असतं असं कुठे ना कुठे तरी. पण मी नाही ग मम्मी, तिथे ना लोक सगळे सांगायचे आणि मी इग्नोर केलं, मला असं काय माहिती नाही आणि मी एवढं इग्नोर केलं ना. मी खूप खरं सांगते माझी फाटली होती. पण मी दुसऱ्या दिवशी पासून म्हणजे सुट्टीच्या नंतर मी जायला लागली. माझी मम्मी बोलली की जा, आपलं ते काम असतं आपल्याला करणं गरजेचं असतं, आपण तिथे जातो. आणि तिथे पण त्याच्यानंतर मी गाडी तिथे खाली नाही लावली, मी वरती लावली, पण खाली अजिबात गाडी नाही लावली. आणि अजून एक की मी खूप लहान असताना म्हणजे 13-14 वर्षाची असताना मी माझ्या मम्मीच्या कामावरती जायची. ते माझी मम्मी पण जायची ना, ते माझ्या मम्मीला पण जाणवायचं सगळ्या गोष्टी. पण खरं सांगते ना, मी खोटं नाही बोलत आहे, की मी जेव्हा एकटी जायची ना तिकडे, तर मला असं वाटायचं की यार इथे कोणतरी अजून एक माझ्याबरोबर असावं. म्हणजे लहान मुलाला घेऊन मी काम करायची. पण जेव्हा मी एकटी जायची ना, खोटं नाही बोलत आहे, कधी काठी पडायची, कधी मी कपडे धुवत असेल ना तर लाईट बंद व्हायची. जी माझी मम्मी तिथे काम करायची ना तेच आहे, पण माझी मम्मी यायची मी ना तरी पण वाट बघायची, कारण की मी असं मनात विचार करायची की ते माझ्या आईचं काम आहे, मी माझ्या आईला मदत करायला जाते म्हणून मी तिथे आहे. पण खोटं नाही बोलत आहे, जेव्हा काठी पडायची ना, मी उठून ती काठी उचलून ठेवायची. आणि काठी उचलून ठेवली ना की लगेच लाईट बंद व्हायची. आणि लाईट बंद झाली ना की ती लाईट चालू करायची तर आतमधला गॅस चालू व्हायचा. म्हणजे मी असं होतच राहायचं. आणि ते खरी रिअल गोष्ट आहे की आज माझी मम्मी तिथे कामाला नाहीये. असं वाटतं की बाबा म्हणजे मी असं अनुभवलंय की भूत आहे. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये लोकांनी विश्वास ठेवावा या ना ठेवावा त्यांच्यावरती आहे, तर आहे देव आहे ना. आपण जर विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. देव आहे तर भूत आहे, भूत आहे तर देव आहे. आणि अशा भरपूर गोष्टी माझ्याबरोबर झालेल्या आहेत, कारण की मी बाउन्सरचं काम करते, की मी अपरात्र येते, मला माहिती आहे. आत्ताच म्हणजे नुकतीच घडलेली गोष्ट आहे. मी माझ्या आईला ना नेहमी सांगते की आई बाहेरची लाईट चालू ठेव, मी थोडी लेट येते. माझ्या मम्मीने विसरून जाते, म्हणजे ऍक्च्युली ती चालू ठेवते
पण भाऊ पण लेट येतो कामावर ना, त्याच्यामुळे तो लाईट बंद करून टाकतो. तर त्याला नाही असं वाटत की बाबा की लाईट कोण पाठीमागे आहे, त्याला ना आठवण एवढं राहत नाही है ना. तर त्याच्यामुळे ना असं वाटतं की मी त्या दिवशी ना एक भावली बघितली. मी माझ्या मम्मीला पण सांगितले ना, मी ना ती भावली बघितली बाहेर. आणि ऍक्च्युली एक म्हातारा तर बाहेर झोपतोय, काही त्यांच्या घरामध्ये जागा नसेल किंवा काय माहिती नाही, पण तो बाहेरच झोपलेला असतो. तर मी ना दुसऱ्या दिवशी म्हणजे ती बावली बघितली. रात्री मी काहीतरी 2:15 आले असेल काहीतरी मी आणि ती भावली बघितली. तरी ती बघितली ना, तर मी हातपाय धुतल्याशिवाय मी घरात खरंच नाहीत, कारण की नशीब आमचा नळ बाहेर आहे म्हणून हातपाय धुवूनच मी आतमध्ये येते. मी तोपर्यंत घरात प्रवेश करत नाही, कारण की आपल्याहून भरपूर साऱ्या अशा गोष्टी येतात आणि मी तर खूपच अपरात्र येते माझ्या कामाचं असल्यामुळे. तर मी हातपाय धुतल्याशिवाय घरामध्ये येत नाही. तर ना मला असं दिसलं. पण दुसऱ्या दिवशी आहे ना, बाजूच्या आजीला विचारलं की ही तुमची भावली आहे का. मी आईला पण सांगितलं नाही की मी त्यांना विचारलं की तुमची भावली आहे का. तर ते बोलले की नाही, आमच्या घरामध्ये भावलीला घाबरतात. तर आणि खरंच आहे, मी विचारलं मी त्यांना की तुमच्या भावली आहे बाहेर पडलेली, की तुमच्या त्या माहीची बीची आहे का. ते बोलले नाही म्हणून, आम्ही घाबरतात म्हणून नाही ठेवली. मला लहान मुलं आहेत म्हणून मला असं वाटतं त्यांचे असेल म्हणून विचारलं तर नाही बोलले. तर आणि दुसऱ्या दिवशी मी ती शोधते भावली, अशी लगेच तर कुठे जायला नाही पाहिजे, बरोबर की नाही. पण त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी भावली पण नाही दिसली. आणि मी आजीलाही विचारलं की ती भावली तुमची आहे का म्हणून. तर नाही बोलले, आम्ही भावली युजच नाही करत. आणि दुसऱ्या दिवशी मी सगळं शोधलं की भावली इथं आहे का तिथे. मी घरामध्ये आईला सांगते, सगळ्यांना सांगते. मी काय बोलू, तेव्हा पण मला असं वाटलं की पण मी माझं काम आहे, माझं अपरात्रीचं काम आहे, मी कधीही येते. तर मी आता एवढं जर सगळं डोक्यामध्ये ठेवलं तर तुम्हाला तर माहिती आहे मी काम पण नाही करू शकत. मग मला काम करणं गरजेचं आहे. किती घाबरली, किती काय झालं, पण विश्वास ठेवणं पण गरजेचं आहे. पण इग्नोर करा या गोष्टी की बाबा हा आपल्याला हा दिसतंय ना, ठीक आहे, हाय, पुढे जाऊन नंतर सांगा. पण नंतर ते विसरून जावा. मनात ठेवलात तर तुम्ही तेवढे घाबराल. आणि होतात अशा गोष्टी भरपूर असतात. आणि खूप राहावा, चांगले राहावा, व्यवस्थित राहावा. कुठेही जाताना आपल्या घरातल्यांना सांगून जावा. किती झालं तरी सांगून जावा. किती पण लेट होणार असेल फोन करून सांगा आपल्या आई वडिलांना. चांगलं असतं हे सांगणं. आई वडिलांना सांगणं चांगलं असतं की कुठेही आहे सांगा आणि व्यवस्थित राहा आणि सुखरूप राहा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच माझ्या भाच्याला तुम्ही सबस्क्राईब, काय ते बोलतात ते मलाही बोलता येत नाही, थोडीशी अनपड आहे ना, पण थोडस बोलता नाही येत, पण ठीक आहे. सबस्क्राईब जाऊ दे, तुम्ही त्याला लाईक करा, हात पाठवा आणि आय लव्ह यू आणि खूप चांगलं आहे आणि गुड नाईट. अरे मला पण बोलता नाहीये. सबस्क्राईब जल्ला तो काय. अरे माहिती बोलली का रे मी जास्त बोलली. आता बोलायची तिथे बोलून बोलायची गरज नाहीये. तर काही आता मावशीचे झाले आणि हे तिच्यासोबत रिअल झालेलं आहे. तिने म्हणजे असं काल्पनिकला सांगितलं की असं असं होतं आणि असं असं झालं. पण ते खरंच ती येते रात्रीची 3-3 वाजता. आता तिला 3-4 दिवस सुट्ट्या म्हणून ते घरातलं बोलते. ते आहे माझ्या आधी मी अगोदर सांगितलेलं त्याच घरात ती पण जाते. नाही मग ती सांगितलं 3-4 दिवस सुट्टीवर आहे म्हणून ती जात नाही. तर म्हणजे तिने आता ते अनुभवलंय तिकडे की तिने पण मला एकदा सांगितलेलं की बाळा असं असं आहे म्हणून. तिकडे लिफ्ट मध्ये पण आहे वाटतं त्यांच्या, हा ना, लिफ्ट मध्ये पण आहे आणि जे बेसमेंटला आपण जी पार्किंग करतो ना तिथे पण आहे. रोजची रेग्युलर येणारी पण व्यक्तीला फेकून दिलं होतं. हा म्हणजे ते जिथे जिथे जायचं ना त्याच्या वाटेत जर तुम्ही आलात ना किंवा म्हणजे व्हॉटेवर काय झालं त्यांचं की म्हणजे तुम्ही त्याला काय बोलले तो असं तुम्हाला दिसेल, पण तो असं काय करणार नाही अगोदर जोपर्यंत तुम्ही त्यांना काय बोलत नाही ना. कोणी आलं तरी अपरात्री कोणी बोलत असेल तर बोलू नका. गेल्या वेळेस आईने पण तुम्हाला सांगितलेलं की म्हणजे जर मागून रात्रीचा कोणी आवाज दिला तर त्याला म्हणजे होकार नाही द्यायचा, म्हणजे त्याला परत उत्तर नाही द्यायचं की बाबा हा कोण आहे, हा असं झालं, हे झालं, ते झालं.
तर असं तिच्यासोबत झालंय. तर आता आपण आजीकडे वळूया थोडं. आमच्या तटामध्ये एवढी भूत आहेत, एवढी भूत आहेत की एवढी कोणाला माहितीच नसत. एवढी भूत आहेत, पण ते आम्हाला त्यांची काही भीती वाटत नाही. हा, आणि त्यांची काही म्हणजे ते काय करतात ते आम्हाला सामने सामने दिसते. दिसून पण आम्ही काय त्यांना घाबरत नाही. ते आम्ही गावात राहणारे माणसं आहात. मग त्या माणसांना आम्ही काही उलट सुलट बोलत नाही. आम्हाला त्यांची काही भीती वाटत नाही. असं म्हणजे आम्हाला आमच्या घराच्या गोठून फिरतात सकाळ संध्याकाळ, रात्री 12-1 वाजता. असं आहे. म्हणजे आधी मला तू एक सांग, हा, म्हणजे जेव्हा तू म्हणजे तिथे गावाला, म्हणजे तू आता प्रॉपर राहते, हा, आता मुंबईला होतं म्हटलं ते गावाला किती होत गावाला फुल होत. प्रॉपर कुठे म्हणजे असं तुला असं जाणवलं असेल? आमच्या घराच्या गोट्याला, म्हणजे आमच्या घराच्या बाजूला नेऊन सोडलं मग? मला नेऊन सोडलं म्हणजे मला तिथे एका आमच्या जवळशी भेटला तो मला नेऊन सोडला. सोडल्यानंतर आमच्या तटाच्या आतमध्ये सोडल्यावर मग तो मागे गेला. मी घरी आलो आणि त्याला मी काय बोललो, तू आता जा, मी घरी पोचलो असं मी बोललो त्याला. मग त्याच्यासोबत बोलत पण मग तो राखणदार होता आमचा. त्यानं आम्हाला पोचवायला आणलेला. त्यानं पोचवला ना आम्हाला आणि तो गेला. त्याला मी काय सांगितलं, तो मी आता माझ्या घरी पोचलो, मग तू जा आपला, असं मी बोललो त्याला. तो गेला. एवढंच. आणि ते त्याच्या बाबांबरोबर काय घडलं ते सांग. एक टायमाला माझ्या मिस्टरांना त्याने अशी भुतटकीन धरून पकडून नेले होते. ते आम्ही शोधायला गेलेलो 4 लोक रानात शोधायला गेलो. तर त्याने जालीमध्ये ठेवला होता. जालीमध्ये ठेवला ते 11:30-12च्या दरम्यान. मग ते आम्ही सोडून आणलं त्याला घरी आणल्यावर तो काय स्वस्त बसत नव्हता. परत धावतच होता तिथे. आणि तो जो कोण होता ना, तो पाठीकडनं येत होता. आमच्या पाठीकडनं येत होता, पण आम्ही त्याला काही घाबरलेलो नाही. पण अशी भूत गावातले असतात, पण त्याच्यावर शाश्वती हाय की तुमची नाही आहे हे मला काय, आम्हाला काही कळत नाही. आम्ही काही भूतावर शाश्वती ठेवत नाही. असं आहे. शाश्वती म्हणजे विश्वास आम्ही ठेवत नाही त्याच्यावर. असं तुझ्यासोबत असं लहानपणी वगैरे कधी झालंय का? कसं आहे माहितीये, बहुतेक लोक म्हणजे ना असे, म्हणजे आपल्या मुंबईचे म्हणा कुठले असेल, लोक असे मोस्टली असे विश्वास ठेवत नाही. आणि नाही पण ठेवलं पाहिजे, पण कसं ज्यांच्यावर घडतं ते सांगतात. आणि खरंच आहे. आणि विश्वास ठेवा, देव आहे तर सगळं म्हणजे बोलतो ना, भूतही आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. बाकी काय नाही, कुठे गेलं तर फक्त असं राहावा की म्हणजे इग्नोर करा सगळ्या गोष्टीला. म्हणजे तुम्हाला इग्नोर म्हणजे ऍक्च्युअली त्यांना इग्नोर करणं गरजेचं आहे. आता मला सांग, म्हणजे तू अपरात्री आहे, आता मला सांग, तू अपरात्री आहे, तू येतेस आणि मी तुझ्याशी बोलतोय, खूप बोलतोय, आणि तू पण एकदम सगळ्या गोष्टीने आणि अनुभवाने बोलायला चालू झालं. जर तुम्ही मुलं वगैरे कुठे फिरण्यात किंवा कुठे कोकणात जायचं ठरवता, तुम्ही लोक जा काय, पण काही गोष्टी अशा आहेत त्या तो अनोळखी माणूस तुम्हाला न ओळखणं माणूस असेल, तो तुम्हाला हाक मारतो तुमचं नाव घेऊन, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष न देता पुढे चालत राहा की त्याला उत्तर न देता. कारण या गोष्टी सावित्रे गोमाती नडन ही ती गावात राहणारी आहे. ह्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती. आम्ही मुंबईमध्येच आहे. या आम्ही मुंबईमध्ये म्हणजे याच्यापेक्षा जास्त गावाकडे आहे. तशी आता गावाकडे आलेली आहे आजारी आणि आजारी की
तिला एवढं सगळं सांगायला नाही जमत आहे. तिला सांगण्यासारखं भरपूर काय आहे, पण तिला ती तेवढी ताकद पण नाहीये बोलण्याची. आणि याच्या पुढे जर ती बरी झाली तर आम्ही खूप काही सांगू. पण मुलांनो, जर तुम्ही गावाकडे इकडे तिकडे पिकनिक याला त्याला जाता, पण अपरात्री कुठे रानावनात फिरू नका. आणि जरी फिरले तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून चाला की आपल्याला आपल्या अनोळखी माणसं किंवा काही आपल्याला आवाज देतात, हाक मारतात, तर थोडा विचार करा की त्याला उत्तर देऊ नका. काय नाही, निघून जावा आणि तिथून. निघून जा आणि मनात असं काय ठेवू नका. मनात भीती देऊ घाबरला नका बघा. घाबरला भीती हीच आपल्याला घाबरवते. घाबरवते जास्त, आणि घाबरू नका. हा. आणि पण तुम्ही थोडा तेव्हा हे करा. विश्वास पण ठेवा. कारण की मी आता जस्ट म्हणजे गणपतीला गेले, माझ्यावर खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत तिकडेही. मग बोलतात ना, देव मारी त्याला देव तारी त्याला कोण मारी. आता काहीतरी गोष्ट मला येत नाही, माझी मम्मी खूप गोड आहे. पण बोलतात ना, मी खूप अनुभवले गणपतीला. माझी स्वतःची गाडी घेऊन जाते मी. ऍक्च्युली अपरात्री 3-3:15 दरम्यान मी पोहोचले असेल. म्हणजे मी अगोदर पोहोचली मुंबईवरून, माझी गाडी घेऊन गेली होती मी आणि माझी फ्रेंड. माझी गाडी घेऊन गेली त्याच्यामध्ये. आणि खूप म्हणजे टाइम झालेला आणि मी लोक सकाळी येणार होते आणि मी गाडी घेऊन निघाले होते. मला ऍक्च्युली इथून मुंबईवरून निघायला खूप लेट झालं होतं. आणि निघाली ना, आणि तुम्हाला माहितीये लोक बोलतात ना, असं नाही म्हणू शकत, पण माझं तुरळ गाव आहे. मी त्याला धामापूर म्हणजे ऍक्च्युली तुरळवरून निघाली होती ना मी. म्हणजे तुरळवरनं जे हायवेवरनं जे मी राईट मारला ना, मी खूप पुढे पोचली. म्हणजे मी माझ्याबरोबर नेहमी घडतच असतं, कारण की माझ्याबरोबर घडणं गरजेचं आहे. कारण की मी बोलतो ना रात्राणी, तशी आहे. मला माझी आई रात्राणी म्हणते मला, कारण की मी रात्रीची येते, कधी पण येते, कारण की माझं कामच तसं आहे. आणि गावाला पण मी त्याच टायमिंगला पोचली. म्हणजे काहीतरी 3-3:30, 3:15च्या दरम्यान पोचले असेल. आणि ना पोचली आणि ना मला माझ्या मैत्रिणीने मी ना एकदम चकित पडली की अरे भाई, मी गाडी चालवते. माझी काय पडलं, माझा स्कार्फ पडला. माझी मैत्रीण बोलते, अरे स्कार्फ पडला उचल. नाही नको, तू गाडी चालवत राहा, लक्ष देऊ नको, तू गाडी चालवत राहा. मी मागे बसली आणि तिला बोलली, तू गाडी चालवत राहा. स्कार्फ पडला, राहू दे, काय पडलंय पडू दे, काय घ्यायचं नाही, तू चालवत राहा. आणि ना एकदम मला समजतच नव्हतं. आणि खूप म्हणतात ना, आता नवीन घर बांधलंय गावाला ना, तर मला एवढं पटकन लक्षात नव्हते रस्ते की मी हाच रस्ता आहे का बरोबर किंवा काय, तर मला माहिती नव्हतं. आता मला खरंच अंगावर परत काटायला लागलंय. आणि ना मला माहिती नाही की फक्त हेच रस्ता आहे का कुठला रस्ता आहे, की बाबा मी परत त्याच रस्त्यावर चालले की मला माहिती नाही. मी ना तिथे थांबली, लिटरली 4-5 रस्ते आले, म्हणजे 4 रस्ते आले, मी तिथे थांबली आणि विचार केला, यार उतरली, एवढं तिथं कोणच नाही, तिथं थांबली. म्हणजे धामणी तर लिहिलंय, पण धामणी कुठे जायला लिहिलंय, इकडे जायला लिहिलंय का इकडे जायला लिहिलंय, कुठे जायला लिहिलंय काय माहितीच नाही. धामणी कुठे लिहिलंय, की धामणीमध्ये कुठे जायचं. मी आली होती तुरळवरनं. मी अरे आता धामणीमध्ये कसं जायचं काय माहिती नाही. ती पण घाबरली, पण गाडी का उभी करून एवढ्या 4 रस्त्याला कोण नाही, काय नाही, काहीच माहिती नाही. तर मी अंदाज पंची बोलली, बाई धामणी असं लिहिलंय, तर बोलली चल लेफ्ट मार, इकडनं जाऊया, जिथं पोहोचू. नाही तर ज्याला कुठे दुकान दिसलं ना तिथंच थांबू म्हंटल. पण नाही, थोडं रस्ता जसा वळतीचा वाटायला लागला ना, मग समजायला लागलं की नाही बरोबर रस्त्यावर आलं. मग नंतर माझं जे आम्ही घर नवीन बांधलंय रस्त्यावरतीच आहे ऍक्च्युली. मग ते जसं दिसलं तेव्हा जीवात जीव आला की बाबा हा आम्ही पोचलोय आणि एकदम व्यवस्थित पोचलोय असं वाटलं. म्हणून बापरे, नाहीतर काय सांगू, अशा भरपूर गोष्टी घडल्या आहेत माझ्यावर, तर घडतच असतात. नाही बोलते, काय नाही होत, सांगते सांगते बिंदास. तू स्टोरी सांगते. कोण बोलला तर आहे, आमच्याकडे लग्न होतं असं बोल. बोल. मावशीला सांगते. आमच्याकडे लग्न होता. लग्नामध्ये कोणाचं लग्न होता येईल का माझ्या आतून कोणती मध्ये माईक दिया क्या? चुलत भावाचं लग्न होतं आमच्याकडे. चुलत भावाच्या लग्नात वडे केलेले होते.
ते एक टोपला भरून ठेवलेले होते ते कुणी नेले ते आम्हाला कळलेच नाही. आम्ही अंगण्यामध्ये बसलेलो होतो. अंगण्यामध्ये बसलेला होता तर आम्ही मग जेवण वाढायला गेलेला तो वडत नाही त्याच्यात. तर टोपलीमध्ये वडत नाही. ते कुठे गेले ते काय माहिती कुणी नेले ते. मग ते एक झाडावरनं एक रात्री 10 वाजलेले होते. झाडावरनं एक माणूस बोलला वडे कुठे आहेत. तर वडे आम्ही नेले. मग त्या आम्हाला कुणी देणार. तर आम्हाला तुम्हाला कुठले देणार आम्ही खाल्लेले. ते वडे त्यांनी खाऊन गेला. मग कोण होता तो आम्हाला माहित नाही होता. काय आम्ही सांगू शकत नाही कोण होता. पण आम्हाला असं वाटतं भूतात तिथंच कोणतरी होता म्हणून ते वडे घेऊन गेला. दाल भात उपडी करून गेला. म्हणजे दाल भाताच्या उलट पालट करून गेला. आम्ही जेवायला मग जेवलेला नाही. आम्ही गपचूप झोपलेला. अंथरुणा केलेले गप झोपलेला. सकाळी उठलेला ते वडे त्याचे ते तुकडे करून टाकलेलं सगळ्या तटात. हा ते एक अशी मोठी परडी होती. ती परडी फेकून टाकलेली. म्हणजे परडीत ठेवलेले होते वडे ना. वडे करून ठेवले तर परडीत ना फेकून टाकलेले. असं एवढ्यात. आता ते घुबड आलेलं माहिती तुझ्या. मी तुझ्याकडे होते ती घुबड रडत होता आणि तुला घालते. शिव्या कोणाला घालते हिने नंतर सांगितलं मला. अगं तर पाखरू कुत्त ना कुत्त बाई कशी रडते. मी आताला म्हणते आता कोणतरी रडतंय. आधी हिने मला काय सांगत नव्हते. आधी ऐकून घेतलं आणि घालायला लागली शिव्या. मी म्हणते ही शिव्या घालते. नंतर तो आवाज नंतर बंद झाल्यावरती बोलते ते घुबड रडतंय ना त्याला शिव्या घालते. घुबड रडतो बेकार म्हणजे घुबड रडलं की असं पाखरू असतं बायकोसारखं रडत होतं का ते. असं त्याचं डोलं असतं ते घुबड मला कळालं. घुबडाचं. हा घुबड रडतं म्हणजे मला ते त्याच्या रडण्याने काहीतरी ऐकलं होतं. वाईट घडतं म्हणजे वाईट घडतं म्हणून आपण त्याला शिवा घालायच्या. शिवा घातल्या तो मग बंद झाला. हा मग नंतर बोलली मला ते घुबड रडत होतं म्हणून. नाही तर मला वाटलं कोणतरी बाई रडते. आणि माणसाचा रड ना. अच्छा बाई सारखं रडत असा आवाज येत होता. म्हणजे आपल्या राखणीचं पण खूप सुंदर आहे. जावं म्हणजे असं काही आहे म्हणून तुम्ही जावं नाही जावं असं नाहीये. पण जावं खूप सुंदर आहे कोकण. एक वेळ असते असं काही नाही की तुम्ही हा बाबा तिथं कोकण आहे म्हणजे आता असंच असेल. नाही एक वेळ असते. ते काही सगळ्यांबरोबर घडत नाही. जे खूप जण आहेत ते आपल्याला आपली जागा दाखवू म्हणजे असं बघा ना की बाबा ही जागा आहे ती जागा आहे इथे जावा ही सुंदर जागा आहे. खूप सारे असे आहेत ब्लॉग करणारे त्यांना खूप आवडतं की ही जागा दाखवा ही खूप सुंदर जागा आहे. आणि सगळ्यांनी जावं. कोकण खरंच खूप सुंदर आहे. आणि माझं गाव खूप सुंदर आहे. संगमेश्वर आहे. देव शिवराय माझे शंभूराजे तिथेच म्हणजे बोलतात ना खूप दुःखित आहे. ते सांगताना पण मला आवडत नाहीये. संगमेश्वर माझं गाव आहे. पण जय शिवराय खूप सुंदर आहे कोकण. खरंच जावा आणि खूप फिरा आणि खूप सुंदर. आणि आता आम्ही थोड्या दिवसाने जाणारच आहोत गावाला फिरायला जाणार आहोत. मग तेव्हा बघू तुम्हाला काय दाखवता आलं किंवा तुम्हाला तुमचं मनोरंजन करता आला. आणि 3 दिवस गोंधळ आहे म्हणून तेच सांगणार होती. गोंधळ आता आमचं म्हणजे आणि आमच्या माडकांचा कसं गोंधळ असतो 3 दिवस. तर आमचं चाललंय नियोजन आता 3 वर्षाने एकदाच येतं. तर आता आमचं ठरलंय सगळं नियोजन चाललंय गावाला जायचं. मी माझ्या बाबूला म्हणजे माझ्या बाळाला पण सांगते बाबू तिथे पण काहीतरी असं काय काय नवीन असेल तर ते तू प्रेक्षकांना दाखव आणि सांग आपली संस्कृती कशी आहे आपण काय मुळात म्हणजे संस्कृती कशी दाखवा. हेच तेच मी माझ्या बाळाला सांगते. आणि मुळात म्हणजे मी आहे जुन्नरची पण कसं त्यांचे वडील ऑफ झाल्यापासून माझ्या आईने मला खूप आधार दिलाय खूप सांभाळलाय. मग आम्हाला सध्या तरी कोकणातच जायची सवय लागली. आणि माझी मुलं सुद्धा कोण बोलणार ना त्यांना ते अर्धी पिंपळ गावचे आहेत
त्यांना पण कोकणच आवडतं. आणि खरंच बघा, म्हणजे माझ्या बाळाला लाईक करा, त्याला तुमचा आशीर्वाद असू द्या. आणि आता आज जरा सध्या आजारी आहे, थोडा ताप भरलाय, तरी पण त्याने ब्लॉक केला घरामध्ये, कारण की माझी आत्या आली गावावरून, ती पण आजारी आहे. तर तिच्याकडे पण असं काय आहे जे घरामध्ये घडलेल्या गोष्टी ते ऐकायचं, म्हणजे आम्हाला वाटत होतं की ते तुमच्यापर्यंत पोचवावं. पण ठीक आहे, असं कोकण म्हणजे काय असं भूताटकीचं वगैरे असं काही नाहीये. कुठे कुठे असे काही काही जागा असतात की तिथे वाईट शक्ती असते, पण ते सगळ्यां बाबतीत नाही होत असं. फक्त तुम्ही या कोकण फिरा आणि कोकणाची मजा घ्या. गुड नाईट. तर तुम्ही ऐकलं असेल, आता खूप वाजले, 12 वाजायला आले. आता जाऊन झोपूया जरा. मला पण आता डोकं दुखायला लागलं. आणि हा आमचा तुम्हाला माहिती आहे झोपाळू प्राणी, आमचा छोटा माणूस. कसं मागे होतो सध्या, हा पण इंजुरी मध्ये चाललाय. त्याला काही डॉक्टरकडे घेऊन गेलेलो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा. चला बाय.